आज मी आपल्याशी बोलणार आहे पोस्ट व्हाईट ड्रिबलिंग. तो युरिन जे आहे ते म्हणजे लघवी झाल्यानंतर जेव्हा आपण लघवी करता नंतर काही थेंब टपक टपक बाहेर येतात. तसं का बरं होतं, त्याला थांबवायचं कसं, याच्या बाबतीमध्ये मी बोलणार आहे. पोस्ट व्हाईट ड्रिबलिंग याला म्हणतात. तर आज आपण बघणार आहोत सायंटिफिक कारण आणि त्याकरता उपाय काय करायचे. काय तुमच्यावर पण असं होतं की तुम्ही लघवी करता, चेन लावता आणि अचानक काही थेंब पुन्हा बाहेर पडतात आणि मग आपल्याला लाज वाटते, चिडचिडेपणा होतो, वास येतो, नंतर मग फ्रस्ट्रेशन होतं. तर ऐका, तुम्ही काही एकटे नाही आहे. हजारो पुरुषांना, लाखो लोकांना हा प्रॉब्लेम आहे आणि याचा उपचार जो आहे तो संभव आहे. मी डॉक्टर दीपक गेळकर, सायकियाट्रिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट, डिएडिक्शन स्पेशलिस्ट, हिप्नोथेरपिस्ट मागच्या 44 वर्षांपासून अकोल्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे. आणि आज आपण बोलणार आहोत पोस्ट व्हाईट ड्रिबलिंग. याचा अर्थ असा की लघवी पूर्ण झाल्यानंतर काही थेंब बाहेर पडणे. याचं कारण काय आहे, किती कॉमन आहे, याला ठीक कसं करायचं, याच्या बाबतीमध्ये मी स्पष्टीकरण देणार आहे. आणि या प्रॉब्लेमला आपण मेडिकल भाषेमध्ये समजून घेऊया. पोस्ट व्हाईट ड्रिबलिंग याला म्हणतात मेडिकल भाषेमध्ये. आणि याच्याबद्दलचा रिसर्च असं सांगतो की 5 ते 58% पुरुषांमध्ये हे आढळलेलं आहे. आणि जशी वय वाढत जातं तसं हे आणखीन वाढत जातं. याचं 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण आहे की लघवीच्या नळीमध्ये रुकावट येणं, म्हणजे ब्लॉक येणं, युरेथ्रल नॅरोईंग त्याला म्हणतात. तर मग काय होतं, याच्यामुळे थोडं लघवी आतमध्ये अटकून जाते आणि नंतर ती लीक होते. त्याच्यामुळे सिम्पटम्स काय होतात की धार जी आहे ती अशक्त धार असते, कमजोर धार असते आणि पुश करावं लागतं त्याला. नंबर 2 जे आहे ते एनलार्ज प्रॉस्टेट, म्हणजे प्रॉस्टेट वाढलेला आहे. काय की 70 वर्ष वयाच्या वर 80% लोकांना प्रॉस्टेट वाढलेलं आढळतं. याच्यामुळे लक्षण काय आहे की पुन्हा पुन्हा लघवीला लागणं, रात्री उठावं लागणं, जी धार आहे ती एकदम स्लो होणं आणि लघवी करायची खूप तीव्र इच्छा होणं. नंबर 3 जे आहे ते आहे वीक पेल्विक फ्लोअर मसल्स. म्हणजे काय आहे की युरिन जेव्हा तुम्ही पुश करता तर ती पुश करणारे जे मसल्स आहेत तर ते अशक्त होणं आणि त्यामुळे काय होतं की लघवी आतमध्ये अटकून जाते आणि मग थेंब बाहेर पडतात. आता याच्याकरता करायचं काय, याच्याकरता सोल्युशन्स आहेत, घरेलू उपचार. पहिला जो आहे तो आहे की बल्बर युरेथ्रल मसाज. म्हणजे अंडाशयाच्या, हे समजा अंडाशय आहेत, अंडाशयाच्या पाठीमागल्या बाजूला खाली 1 इंच 2 बोटांनी दाबून पेनिसच्या बेसला थोडंसं असं वरच्या बाजूला मसाज करणे लघवी झाल्यावर. तर काय होईल की राहिलेलं लघवी बाहेर येऊन जाईल. नंबर 1. नंबर 2 स्ट्रेच करणे आणि हलवणे. म्हणजे लघवी झाल्यानंतर स्ट्रेच असं बाहेर ओढायचं आणि हलवायचं पेनिस, त्यामुळे ते उरलेले निघून जाईल. आणि नंबर 3 जे आहे ते आहे की पेल्विक फ्लोअरच्या ज्या मसल्स आहेत त्यांना टाईट करायचं. म्हणजे काय करायचं की सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा लघवी अशी होल्ड करायची. म्हणजे लघवीची जागा अशी आत खेचायची, लघवीची आणि संध्याकाळी जागा आत खेचायची, सोडायची, आत खेचायची, सोडायची. असं 10 वेळा सकाळी करायचं, 10 वेळा दुपारी, 10 वेळा संध्याकाळी. जेव्हा ओढून ठेवाल तेव्हा 10कडे मोजायचे, सोडले की 10कडे मोजायचे, पुन्हा ओढायचे, पुन्हा सोडायचं, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. तर याने एकदम फायदा पडून जाईल. प्रश्न येतो की डॉक्टरांना भेटायचं केव्हा. जर ही लक्षणं पुन्हा येत असतील, म्हणजे पुन्हा लघवी येते आहे, रात्री वारंवार उठावं लागतं आहे, धार जी आहे ते एकदम कमजोर धार आहे, किंवा तुटून लघवी बाहेर येते आहे ना, तोडत बाहेर येते लघवी, तर मग हे प्रॉस्टेटचं किंवा युरेथ्रल स्ट्रक्चरचं कारण होऊ शकतं. अशा वेळेला डॉक्टरांना आपण भेटायला पाहिजे. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर बिलकुल लाजायला नको, डॉक्टरांना भेटायला पाहिजे, ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि कॉमेंटमध्ये लिहा ड्रिबल. अधिक माहिती करता संपर्क आमच्या टीमला आपण करू शकता आणि लोकांना शेअर करा, कारण का जितकं वय वाढत जातं तितका हा प्रॉब्लेम जास्त वाढत जातो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.